काही इंद्राचा दरबारच आहे केवढे. बाई 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 अण्णा इकडचे पडदे पण कसले मऊ मऊ आहेत. सेंट मारलाय काय अगं सानिका यांच्या पडद्यांना बी सेंट मारलाय. ओ दादा आम्ही नक्की इथंच आवरायचंय ना. श्रावणी मॅडम मी तुम्हाला ही रूम सांगितली आहे. काय लागलं तर मला कॉल करा. थँक्यू. वय वय खाली उतर पहिल्यांदा. अगं काय खराब बिराब झालं तर श्रावणी मॅडमला काय वाटेल. त्या म्हणतील का नाही यांना एवढं आवरायला दिलं आणि आमचं सगळं खराब करून टाकलं म्हणून. खरे हे पोरीनो या इथं आपण खाली बसू मोकळ्या जागेमध्ये म्हणजे काही खराब बिराब व्हायला नको. हाय हे बी चांगले पण बस. हे बी मऊ नाही. बाई पण सांग का आज जे काय झालं बाहेर ते एकदम वाईटच झालं ना. म्हणजे आमच्या काळजाचा धोका चुकला. आम्हाला तर वाटलं बाई पटकन लग्न बिग्न मोडते की काय. अगं ए शोभे अगं तुझ्या जिभेला हाड कधीतरी शुभ बोलत जा की. तुम्ही सगळे खाली का बसलायत. अहो एवढा मोठा सोफा आहे बेड आहे वर बसा. हो का आधी खराब होईल की. अहो खराब वगैरे काही होत नसतं. तुम्ही आधी उठा. अहो आपलंच घर समजा आणि आरामात बसा. हा बसा वर. काय वर होय चालतंय की. आता तर त्यांनी बी सांगितलंय. बाई बाबा परत माझ्यावर आज चिडले. बाबा जरा कधी जाणार काय माहित. त्या दिवशी माझ्या हातातनं पाणी घेतलं होतं पण आज साधं माझं काही ऐकू नाही घेतलं नाही. खरं तर त्यांची काय चूक आहे म्हणा. मीच अशी वेड्यासारखी वागत असते. मधुनी मला उकसवलं नसतं ना तर अशी नसते वागली मी. विकी विकी प्लीज असं नको करू. तू माझ्यावर कधी थोडं जरी प्रेम केलं असेल ना तर तू असं काय करणार. मी तुला रिक्वेस्ट करते प्लीज विकीचं नको करू. मोक्षा तुझ्या गयावयाचा काही उपयोग नाही. तुझ्याकडे फक्त 2 तास आहेत. निमूटपणे माझ्याकडे ये नाहीतर हे फोटो सगळ्यांसमोर येत. विकी आता तूच माणूस आहे मगाशी मोक्षाबद्दल मला विचारत होता. मोक्ष काय चाललंय इथे. कोणी दिली रूम तुम्हाला. हो आम्ही शुभूच्या घरचे. मग एका माणसाने आम्हाला इथं आवरायला सांगितलं म्हणून आलोया. त्यांनी सांगितलं आणि तुम्ही घुसला. इथे राहायची लायकी तरी आहे का तुमची. हो आम्ही राहायला नाही आलो. आम्ही कापड बदलणार आणि निघणार. गेस्ट हाऊस मध्ये पण राहायची लायकी नाहीये तुमची. निघा लगेच. आता आपण इथं पण नाही राहायचं का. मला त्या बाथरूम मधल्या पावसात भिजायचं होतं. पिल्लू या श्रीमंत लोकांचं आहे ना असंच असतंय बघ. यांना साध्या माणसांची किंमत नसते. चल चल का. हा मॅडिसन माझ्या रूममध्ये विस्कीची बॉटल ठेवली आहे तेवढी घेऊन ये. नाही अनुषंग मी बारमधला वेटर नाही आहे. अरे वेटर नाही आहेस पण या घरचा नोकर आहेस ना. विसरलास का. जा अनपण. मॅडी सर मी नोकरी करतोय गुलामगिरी नाही. नोकर जरी असतो ना तो साहेबांचा आहे तुमचा नाही. थांब. तू जर बॉटल आणून नाही ना दिलीस तर तमाशा घालेल मी तो. मामाला सांगेल तूच दारू पाजलीस आम्हाला. मॅडी सर खुशाल सांगा. साहेबांचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांचा विश्वास असेलही तुझ्यावरती
पण इथं जो धिंगाणा होईल ना तो सगळ्या जगाला दिसेल आणि मग तुझ्या साहेबांची इज्जत चव्हाट्यावर. चालेल का तुला? मॅडीसाहेब तुमच्या बहिणीचं लग्न आहे, तुमची पण इज्जत जाईल. अरे माझ्याकडे गमवण्यासारखं काही नाहीच आहे रे, पण माझ्या मामाची प्रतिष्ठा ती पणाला लागेल की इकडे. आता मला सांग, या सगळ्या गोष्टींमुळे तुझ्या साहेबांची मान खाली गेली तर आवडेल का तुला? आवडेल का?